महत्वाची बातमी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशचे झेंडे जाळा, पॅलेस्टाईनचा नको असं वक्तव्य अबू आझमींनी केलं होतं। अबू आझमींच्या वक्तव्यावर आता मंत्री संजय सिरसाटांनी टीका केली आहे। जात पाहून कारवाई करत नाही, पण ज्यांनी जात पाहून मारलं त्यांना आम्ही सोडणार नहीं। अबू आझमींनी ओबीसींकडून शिकावं असं संजय सिरसाट यांनी म्हटलेलं आहे। पाकिस्तान और बांग्लादेश के झंडे जलाओ, पीटो, काटो, पेशाब करो, कुछ भी करो, लेकिन फलस्तीन का झंडा क्यों जला रहे हो? फलस्तीन से हमारी जो है ना, हमारा धर्म जुड़ा हुआ है। फलस्तीन के झंडे जलाओगे तो हम जरूर एजुटेशन करेंगे। हमारी पहली मस्जिद वहां पर है, कितने प्रॉफिट वहां पे रहे हैं। तो हमें कुरान शरीफ में कहा गया कि जाकर फलस्तीन की विजिट करो, आप उसके लिए दुआ करो। तो ये लोग छेड़ते हैं हमें ना, फलस्तीन का नाम इसमें लाने की क्या जरूरत थी? ये चीजें होंगी, लेकिन फिर भी पुलिस और सरकार चुपचाप तमाशा देख रही है। ये देश के लिए ठीक नहीं है। भारतातल्या जो या देशाला मानतो त्या मुस्लिमाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही, परंतु जो पाकिस्तानला सपोर्ट करतो, जो अतिरेक्याला सपोर्ट करतो, तो त्याला आम्ही देशद्रोही किंवा अतिरेकी म्हणतो। म्हणून आम्ही कोणतीही जात पाहून कधी कोणावर कारवाई करत नाहीत, परंतु ज्यांनी जात पाहून हिंदूंना मारलंय त्यांना आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। मग त्यासाठी अबू आझमी सारखे कितीही पाकिस्तान धार्जिणे लोक समोर आले, औरंगजेब धार्जिणे लोक जरी समोर आले, त्यांची सुद्धा आम्ही गय करणार नाही। असे उदाहरण मला दिसलेले नाही, पण कोणालाही धर्म म्हणून, जात म्हणून त्रास देणं हे चुकीचं आहे। दहशतवाद्यांनी काही केलं असेल, दहशतवाद्यांची वृत्ती आणि आपली वृत्ती वेगळी असावी, नाही तर मग दहशतवाद्यात आणि आपल्यात काही फरकच राहणार नाही। हे पाकिस्तानी लोकांनी येऊन विचारण्याचं आणि मुद्दामून हे प्रश्न विचारायचे कारण जे होतं, ते कारण या देशामध्ये दोन समाजामध्ये अंतर वाढावं हा जर असेल त्यांचा उद्देश, तर कदाचित ते जाणीवपूर्वक केलेलं त्यांनी कृत्य असावं। प्रत्येक मैदानातल्या फॅमिलीच्या जवळ जाऊन त्यांना त्यांचा धर्म विचारण्याचं जे काम झालं हे फार धक्कादायक होतं। आणि म्हणून सगळा देश एकसंघ होऊन, अगदी काश्मीरी लोक देखील आज एकत्रित येऊन सांगतायत की पाकिस्तानला अद्दल घडवा। या भारतामध्ये जे आपले मुस्लिम बांधव राहतात, त्या एकही मुस्लिम बांधव असं बोलू शकत नाही की मी या देशामध्ये सुरक्षित नाही असं। फक्त आज सकाळी अबू आसिम आझमींनीच सांगितलेले आहे की भारतामध्ये मुस्लिम लोक सुरक्षित नाही। मला तर एवढंच अबू आसिम आझमींना म्हणायचं आहे की जर अबू आसिमला असं वाटत असेल की इथं मुस्लिम सुरक्षित नसेल, तर अबू आसिम आझमींनी स्वतःनी पाकिस्तानमध्ये जावा आणि तिथे सुरक्षित राहावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।